नमस्कार मैत्रिणींनो, आरी वर्क करण्यासाठी आपण आता हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. बघा, आता मी तुम्हाला दाखवणार आहे जे आहे. तर याची ही बघा, हा ब्लाऊज पीस आहे. अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पीस आहे. त्याची अशी घडी घालून घेतलेली आहे आणि करताना आपल्याला जो आहे तर ते आरी वर्क करायचं आहे आणि गळ्याची डिझाईन कशी आखून घ्यायची ते तुम्हाला मी सांगणार आहे. हा बघा, हा पीस असा उलगडून दाखवते, परत एकदा घडी करून दाखवते आणि आपल्याला आता त्या आरी वर्क करताना आपल्याला आखून घ्यायचं असतं. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. खूप जणांना ते आरी वर्क करता येतं आणि आखता येत नाही. पण हे आखायचं कसं? तर हे बघा, याच्या पद्धतीने आता आपण इथे टेप घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी माझ्याकडनं आखलं गेलेलं होतं. परत मी तुम्हाला आखून दाखवत आहे. आता आपण जे मापाचं ब्लाऊज असतं तर हे बघा, अशा पद्धतीने हे उंची घेऊन टाकायची आहे. या ठिकाणी आपण इथे उंची घेतलेली आहे. उंची घेतल्यानंतर ते 32 छातीच्या मापाचं ब्लाऊज होतं, त्यामुळे शोल्डर आपण खांदा हा 4.5 इंच घेतला आहे आणि हेच आहे खाली हे छातीचं माप घेतलेलं आहे आणि तेवढंच खाली रेष ओढून घेतलेली आहे. गळ्याजवळ ते अंतर आपण 2 इंच, हे 3 इंच अंतर घेतलं आहे आणि ते 2 इंच उरलेलं आहे आणि हा जो गळ्याचा आकार आहे त्या आकारावर आपल्याला ह्या ठिकाणी आपण 2.5 ते 3 इंच घेऊन आणि आकार घेतलेला आहे आणि आपल्याला त्याच्यावर आता आरी वर्क करायचं आहे. अशा पद्धतीने एका साईडला आपण उमटून घेतलेलं आहे, परत असं घेऊन आणि दुसऱ्या साईडला असं ते घडी घालून आणि तिथे उमटून घ्यायचं आहे. बरोबर असं मध्य करून आणि ते तिथे खाली प्रेस होऊन जात असते आणि उमटल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला दिसतच असेल की आपलं तयार झालेला आहे. तिथे दोन्ही आकार तयार झालेले आहेत. या ठिकाणी आता आपण खाली रिंग ठेवलेली आहे, रिंग लावलेली आहे. अशा पद्धतीने रिंग लावून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीचं मी तुम्हाला आरी वर्क दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, खूप छान असा आहे. तर ही साडी मोती कलरची आहे, त्याच्यामुळे आपण याला मोत्याची डिझाईन करणार आहोत. आपण हे बघा, हे मोती आहे, हे मोती ओवून घेतलेले आहे आपण एका धाग्यामध्ये. आपण मोती ओवून घेतल्यानंतर या ठिकाणी असे हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे जे आहे आपलं चिटकवायचं मोती, त्याच्यावर आपण चिटकवून घेणार आहोत. याच्यावर आपण आता मोती चिटकवत आहोत. तिथपर्यंत आपण आता मोती चिटकवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ही जी स्टोनची लेस आहे ही आपण तिथे लावून घेत आहोत. ही स्टोनची लेस आपण तिथे लावलेली आहेत पूर्ण. मोतीच्या बाजूला आपण हे स्टोन लावून घेतलेले आहेत, चिटकवून घेतलेले आहेत. आपण अशा पद्धतीने हे चिटकवून घेतलेले आहेत. आपण दुसऱ्या साईडला सुद्धा ती चेन, परत ते जे स्टोनची लेस आहे ती आपण लावून घेणार आहोत.
हे बघा अशी एका टोकदारच्या साहाय्याने आपण तिथे चिटकवून घेत आहोत. आपण आता जे स्टोन आहेत ते आपण आता साईडला लावून घेणार आहोत. प्रत्येक अर्धा इंच अंतर सोडून आपण हे स्टोन लावून घेत आहोत. अशा पद्धतीने आपण हे स्टोन लावून घेत आहोत. असे सगळे पूर्ण स्टोन आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीचं तुम्हाला मी आरी वर्क सांगणार आहे. अशा पद्धतीने आपण इथे लावून घेतलेले आहेत आणि मी सुई धागा घेतलेला आहे. बघा अशा पद्धतीने आपण जे स्टोन लावलेले आहेत, हे स्टोन जे लावलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला मोती लावायचे आहे. एका साईडने एक एक गोल्डन मोती, एक व्हाईट मोती अशा पद्धतीने हे बघा असं आपण ह्या सुईच्या धागा घेतला आहे. सुई धागा घेतलेला आहे, त्याला अशी गाठ मारून घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण इथे घेऊन आणि बघा मी हे बाकीचे तयार झालेले आहेत आणि हे तुम्हाला मी परत एकदा करून दाखवत आहे. या ठिकाणी आपण तिथे मोती लावून घेणार आहोत आणि जे आपण स्टोन चिटकवलेले आहेत त्यांना सुद्धा आपण पॅकिंग करणार आहोत. ते बघा अशा पद्धतीने आपण त्यांच्या दोघांच्या याच्यामधून आपण इथे सुई घालून आणि पॅकिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने पूर्ण जी चेन लावलेली होती ती आपण पॅकिंग करून घेतलेली आहे. आरी वर्कची सुई वापरलेली नाही आहे आपण. आणि आपण एक मोती असं एक मोती व्हाईट मोती आणि एक गोल्डन मोती घेऊन आणि आपण त्याच्या साईडला राऊंड करणार आहोत त्या स्टोनच्या बाजूला. मी तुम्हाला सगळ्यात आधी जे आहे ती जी आपण लेस लावली आहे ती पॅकिंग करून घेत आहोत. त्याच कलरचा मॅचिंग धागा लावल्यामुळे तिथे ते पॅकिंग करताना तो धागा दिसत नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण पॅकिंग करून घेतलेली आहे. मागच्या साईडने तुम्हाला मी दाखवले आहे. हे बघा या ठिकाणी आपण आता मणी ओवून घेतलेले, एक गोल्डन मणी, एक व्हाईट मणी अशा पद्धतीने त्या मणी राऊंड करून घेतलेला आहे. आपण सिंपल डिझाईन बनवणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा आरी वर्क शिकण्याची गरज येणार नाही आणि अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजवर आरी वर्क करू शकाल. या ठिकाणी आपण आता राऊंड करून घेतल्यानंतर तिथे पॅकिंग करून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण मोती ओवून घेत असतो. पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माझे ब्लाऊजचे खूप छान छान असे व्हिडिओ असतात. याच्या आधीचा जो एक व्हिडिओ आहे की ह्याच साडीवरचे ब्लाऊज जे आहे ते सोप्या पद्धतीचे गोंडे तयार कसे करायचे ते मी सांगितलेले आहे. हे बघा अशा पद्धतीने